जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूने आपल्याला हा नवीन असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रभूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तू या सकाळच्या मन्नामध्ये तू आम्हाला सर्वांना उठवलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभूजी, आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. हे देवा, आमच्या शरीरातील सर्व आजार, रोगराई, तुला न आवडणाऱ्या सर्व वाईट गोष्टी प्रभू, या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व वाईट विचार तू काढून टाक. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या जीवनाचा तू स्वीकार कर. प्रभू, आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या वेळी आम्ही तुझ्या या मन्नामध्ये सामील होत असताना प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. हे देवा, तुझ्या वचनातून बोलत असताना वरून येणारं सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकाला तू दे. तुझ्या पवित्रतेमध्ये तू आम्हाला चालव. तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. हे देवा, हे सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर आणि तुझा गौरव होते. प्रभू, इथून पुढची वेळ काळ सर्वस्वी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊया आणि जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. This is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. हा दिवस यहोवाने केलेला आहे, तो हाच आहे, तो हाच आहे. हा दिवस यहोवाने केलेला आहे, आपण उल्हास व आनंद करूया, आपण उल्हास व आनंद करूया. देवबाप करू, या गीताद्वारे तुम्हाला मला देवबाप आशीर्वादित करू. आणि प्रियांनो, आता आपण देवाच्या वचनाकडे वळूया. तत्पूर्वी आपल्या सर्वांचं या सकाळच्या मन्नामध्ये स्वागत आहे. आणि जे सकाळी प्रार्थनेला उठतात, त्याची सहभागिता करतात, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करू. उत्पत्ती याचा 7वा अध्याय आपण पाहत आहोत आणि मन्नाला सुरुवात करूया. प्रियांनो, आपण मागच्या अध्यायात बघितलं की देवाची कृपा दृष्टी ही नोहावरती होती आणि देवाने नोहाला नीतिमान असं ठरवलेलं होतं. देवाच्या दृष्टीपुढे तो नीतिमान होता, देवाच्या आज्ञा पाळणारा होता, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. आणि म्हणून देवाने जसा डायग्राम त्याला दिला त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. देवाची आज्ञा त्यांनी पाळलेली आहे आणि तो देवाबरोबर चालत होता. हालेलुया. मग आपण देवाचं वचन आपल्या प्रत्येकाला सांगतं की मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. त्या काळी, त्या समय परमेश्वराच्या दृष्टीपुढे नीतिमान हा नोहा होता. आणि मग सर्व शुद्ध पशुपैकी नर माद्या 7-7 आणि अशुद्ध पशुपैकी नर माद्या 2-2 आणि आकाशातील पक्ष्यापैकी नर माद्या 7-7 बरोबर घे. अशाने भूतलावर त्याचे बीज राहील
अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. प्रियानो, हे 5वं वचन आहे. हे सर्वात महत्वाचं वचन आहे. या ठिकाणी देवाने ज्या ज्या गोष्टी नोहाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि हे वचन सांगते की तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले आहे. देवाची आज्ञा त्यांनी त्या ठिकाणी पाळलेली आहे. त्याने उलट प्रश्न देवाला त्या ठिकाणी केला नाही. त्याने आघावपणा त्या ठिकाणी केला नाही. तर देवाने जे काही सांगितलं ते सर्व काही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. देवाला त्यांनी असं विचारलं नाही की देवा हे तू का करत आहेस, देवा तू हे कशाला करायला लावत आहे, मग मला ते जमणार नाही. मग प्रियानो, ह्या ठिकाणी परमेश्वराला त्यांनी कासरा अधिकृतेचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला नाही. कारण तो त्या काळी त्या लोकांमध्ये त्या पिढीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती होता. त्याला माहित होतं की देवाने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते सर्व काही तो केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग पहा, 6वं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. पहा, जेव्हा जलप्रलय झाला त्यावेळेस नोहाचं वय जे होतं ते 600 वर्षाचं होतं. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना यास घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध पशुपैकी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी, यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याचकडे गेली. मग 7 दिवसानंतर जलप्रलयाचे प्राणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. प्रियानो, या ठिकाणी नोहाचं वय देवाच्या सेवकाने देवाने जसं त्या दासाला सांगितलं तसं त्यांनी ह्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. प्रियानो, पृथ्वीवर जलप्रलय येण्याच्या आधी नोहाला सुमारे 120 वर्ष तारू बांधायला लागलेले आहे. आता या ठिकाणी असा प्रश्न पडतो की त्याने देवाने जो काही नाश करणार होता देवबाप, त्यांनी ह्या सर्व लोकांना ही गोष्ट सांगितली होती का? हो, निश्चित. त्यांनी त्या 120 वर्षामध्ये देवाची सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली आहे की परमेश्वर ह्या पृथ्वीचा नाश करणार आहे, तुम्ही आपले मन वळा. परंतु प्रियानो, लोकांनी त्याच्याकडे ऐकलं नाही, त्याची टिंगल टवाळकी केली, त्याच्या कामामध्ये अडखळण आणण्याचा प्रयत्न केला. मग परमेश्वरांनी जसं सांगितलं होतं तसं नोहाने केलं. नोहाने देवाच्या आज्ञेप्रमाणे केलं आणि त्यांनी ती पूर्णपणे त्या ठिकाणी आज्ञा पाळली. प्रियानो, आजच्या ह्या युगामध्ये, आजच्या ह्या काळामध्ये आम्हाला नोहासारखं जीवन जगायचं आहे. नोहा जसा देवाबरोबर चालला होता, देवाची कृपादृष्टी त्याच्यावर होती, तीच कृपादृष्टी आज आम्हाला आमच्यावरती यावी, यासाठी आम्ही देवाच्या बरोबर चालणार व्हावं लागेल. प्रियानो, आज जगातील सर्व लोक परमेश्वराच्या बरोबर चालणारे नाही. फक्त आजार आले, संकट आले, व्याधी आले, भयानक समस्या आल्या, पीडा आल्या, कर्जबाजारी पण आलं तरच आम्ही त्या देवाकडे वळतो आणि देवाचा धावा करायला लागतो.
संकट आल्याशिवाय आम्ही देवाकडे वळत नाही, संकट आल्याशिवाय आम्ही देवाचं ऐकत नाही. परंतु प्रियानो, या ठिकाणी सर्व गोष्टी उलट्या होत्या. त्या काळामध्ये तो दास म्हणजे नोहा हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. प्रियांनो, आज आम्ही ह्या काळामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे आहोत का? प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे चालणारे आहोत का? याचा विचार आम्ही या सकाळच्या मनामध्ये केला पाहिजे. प्रियांनो, आम्ही जगाच्या मागे पळणारे आहोत का? आम्ही पैशाच्या मागे पळणारे आहोत का? संपत्तीच्या मागे पळणारे आहोत का? आमचं करिअर करण्याच्या मागे पळणारे आहोत का? प्रियांनो, आज आम्ही थोडं थांबूया. आम्ही विचार करणार आहोत की आम्ही कोणाच्या मागे चालत आहोत. प्रियांनो, आज देवाने तुम्हाला ही उत्तम संधी दिलेली आहे की त्याच्या बरोबर चालण्याची. त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावरती यावी, यासाठी देवाने तुम्हाला ही संधी दिलेली आहे. आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. शेवटचा काळ हा सुरू झालेला आहे. देवाने ज्या गोष्टी वचनामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण होत आहेत. कदाचित तुम्ही आजारी असाल, कदाचित वेगवेगळ्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील, परंतु या सर्व समस्याचं उत्तर देणारा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, त्याच्या जवळ गेल्याशिवाय, त्याच्या बरोबर चालल्याशिवाय, त्याची कृपा दृष्टी आमच्यावर असल्याशिवाय ते प्रॉब्लेम सुटणार नाही प्रिया. आणि त्यासाठी आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं महत्वाचं आहे. देवाची इच्छा ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावी ही देवाची इच्छा आहे. मग पहा, देवाने सर्व काही नमूद केल्याप्रमाणे त्या ठिकाणी घडत होत. बरोबर नोहा 600 वर्षाचा झाला. दुसऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी त्या ठिकाणी पृथ्वीवरती जलप्रलयाचं पाणी आलेलं आहे. आणि 40 दिवस 40 रात्री पृथ्वीवर पावसाने झोड केली उठवलेली आहे. आणि याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम, हाम, याफेत आणि त्यांच्या बरोबर नोहाची बायको, त्यांच्या 3 सुना ही तारवात गेली. आणि प्रत्येक जातीचे वनपशु, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातीचे पक्षी ही तारवात गेली. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक जोडी नोहाकडे तारवात गेली. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक नर मादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. प्रलय होऊन पृथ्वीवर प्राणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला आणि त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडले. पाणी त्याच्यावर 15 हात चढले. ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीव जंतू व सर्व मानव मरण पावले. ज्याच्या म्हणून नागपुड्या जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरचे झाडून सारे मेले. पहा, परमेश्वराने या ठिकाणी मनुष्याला 120 वर्षाचा त्या ठिकाणी सुधारण्याचा काळ दिला होता. त्या काळामध्ये त्या मानवांनी देवाची सुवार्थ ऐकली नाही, आपले अंतःकरण वळवले नाही. आणि तीच परिस्थिती आज या जगामध्ये आहे.
देवाचे दास, देवाच्या दासी, देवाचे लोक जे सेवा करणार आहे ते ओरडून ओरडून सांगत आहे, परंतु प्रियांनो सर्वजण जगाच्या मागे पळणारे लोक आहेत. आज सहभागितेसाठी ते पवित्र मंदिरामध्ये जात नाही, सहभागितेसाठी एकत्र जमत नाही. पण एखादा जर लग्नाचा कार्यक्रम असेल, एखादा जर नोकरीचा कार्यक्रम असेल, तर प्रियांनो त्या ठिकाणी आपण सर्वात आधी हजर असतो. देवाला आज या जगामध्ये कमी महत्व दिलं जातं. देवाला कधी महत्व दिलं जातं? ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आजार, संकट, व्याधी येतात, त्यावेळेस आम्ही त्या देवाला हाक मारायला सुरुवात करतो. परंतु प्रियांनो मग अशा वेळेस आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं जात नाही. प्रियांनो आज या सकाळच्या समय आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही देवाच्या इच्छेने चालणारे, देवाची आज्ञा पाळणारे किती आहोत, देवाच्या बरोबर चालणारे किती आहोत याचा आम्ही विचार केला पाहिजे. नोहाने देवाच्या सांगण्यानुसार सर्व काही केलेलं आहे. पहा, देवाने जसं जसं त्या ठिकाणी प्राण्यांना, पशूंना आज्ञा केल्याप्रमाणे सर्व जोड्या त्या ठिकाणी तारवात गेलेल्या आहे. आणि प्रियांनो त्या ठिकाणी त्या तारवाचं दार नोहाने बंद केलं नाही, तर ते दार देवाने बंद केलेलं आहे. त्याचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी तारवामध्ये गेलेलं आहे. आणि प्रियांनो आज तीच परिस्थिती या जगाची आहे. आमच्यासाठी देवाने तारू म्हणून दिलेला जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारवामध्ये आम्हाला बसायचं आहे. त्या तारवाचं दार बंद होण्याच्या आधी आम्हाला त्या तारवामध्ये प्रवेश करायचा आहे. प्रियांनो ही खूप मौल्यवान संधी तुम्हाला मला देवाने दिलेली आहे. त्या संधीचा उपयोग आम्ही करून घेतला पाहिजे. तारवाचं दार उघड आहे. आजच आम्हाला त्या तारवामध्ये जाऊन बसायचं आहे. आणि तो तारू दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त, आमचा जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तो आहे. या सकाळच्या समय आज आम्ही पाहणार आहोत. त्या काळी नोहाच्या काळामध्ये त्या ठिकाणी सर्व भूमीवर संचार करणारे सर्व प्राणी, ग्रामपशु सर्व मरण पावले. पाण्यामध्ये बुडून ते मरण पावले. आणि त्या दुष्टाईचा, मानवाच्या दुष्टाईचा अंत त्या ठिकाणी देवाने केलेला आम्हाला पाहायला मिळतो. आज देखील तीच परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीतून जर आम्हाला वाचायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्त रूपी तारवामध्ये आम्हाला बसायचं आहे. त्या तारवाचं दार उघड आहे. प्रियांनो देवाने पुन्हा एकदा आम्हाला संधी दिलेली आहे. आणि ह्यावेळेस या पृथ्वीचा नाश अग्नी आणि गंधकाने होणार आहे. हे देखील देवाने वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि मग पहा, सर्व जीव त्या ठिकाणी मरण पावले. आणि पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काय म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला. आणि ती पृथ्वीवरून नाहीशी झाली. नोहा व त्याचबरोबर तारवात गेले होते तेवढे मात्र वाचले. 150 दिवस पर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते. बघा, 150 दिवस आकडे दिलेले आहे देवबापाने. या काही गोष्टी खोट्या नाही. प्रियांनो आज देवाने तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. आज आम्ही त्या जिवंत देवाची लेकरे आहोत. तर प्रियांनो आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या पवित्रतेनुसार चालण्याची गरज आहे. आज तारवाचं दार उघड आहे. त्या तारवामध्ये जाऊन आम्हाला बसायचं आहे. आम्हाला सुरक्षित करायचं आहे. आम्हाला त्या जिवंत देवाची आज्ञा पाळायचं आहे. त्याच्या वचनानुसार चालायचं आहे.
आणि त्याच्या वचनामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, त्या सर्व आम्हाला ऐकायच्या आहेत, पाळायच्या आहेत, त्याच्यानुसार आम्हाला चालायचं आहे. प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आम्ही आमच्या जीवन जे आहे या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला या सकाळच्या समयी सांगत आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियांनो, आजच आपण पापांची क्षमा त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण मागणार आहोत. आमचं जीवन शुद्ध करून घेणार आहोत. त्याच्या रक्ताने आम्हाला धुणार आहोत. त्याच्या पवित्र सामर्थ्याने आम्ही भरल्या जाणार आहोत. आमचं थंडमय जीवन आहे, थंड कुटुंब पडलेलं आहे, त्याला आम्ही त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या आगीने पेटवणार आहोत आणि त्या जिवंत देवाच्या इच्छेनुसार चालणार आहोत. हे आपण अभिवचन देवाला देऊया. देवबाप करू, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. तू या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोललास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या शेवटच्या काळामध्ये आम्ही असताना प्रभू तू आमचा सहाय्य करता हो, मार्गदर्शन करता हो. तुझ्या तारूमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू बसव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्या बरोबर चालण्यासाठी, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी, तुझ्या आज्ञा काटेकोर पाळण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. त्या दुष्टाच्या हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं संरक्षण कर. प्रार्थना न करू देणारा दुरात्मा आमच्या जीवनातून तू काढून टाक. वचन वाचू देणारा दुरात्मा प्रिय प्रवेश तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, आज अनेक लोक पिडलेले आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत. ते या सर्व या सकाळच्या समय ते सर्व त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. जे निराशित आहे त्यांच्या जीवनातील निराशा काढून टाक. प्रभू, ज्या लेकरांचे लग्न होत नाही त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभूशी एक नवीन त्यांना जोडीदार तू दे. प्रिय प्रभूशी जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांना तू उत्तम आरोग्य दे. प्रिय प्रभूशी जे परीक्षा देत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्यांना तू यश दे. प्रभू, जे तुझ्यापासून दूर गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुझं वचन पोहोचू दे. तुझ्या दास दासींना तू सहाय्य कर त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी. तुझ्या प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बंद कर. ज्या कुटुंबामध्ये कलह आहे, ज्या कुटुंबामध्ये भांडण आहे, ज्या कुटुंबामध्ये प्रिय प्रभू पत्नी पतीला मान देत नाही, पती पत्नीला मान देत नाही, त्या कुटुंबाचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, ज्या कुटुंबामध्ये व्यसन आहे ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ज्या कुटुंबामध्ये अनैतिकतेमध्ये वाढलेले विचार आहेत, अनैतिकपणाचा स्वभाव आहे, तो सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत होत आहोत. प्रभू, प्रत्येकाला तू शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या वचनानुसार जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ही सकाळची वेळ प्रिय प्रभू तू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. या सकाळच्या वेळी आमच्या प्रत्येकाचा तू स्वीकार कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, वेगवेगळ्या तुझ्या प्रिय लोकांच्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या अडचणी या आम्ही मागण्याच्या आधी तुला ठाऊक आहे. त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र नावामध्ये तू सोडवणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांचा बिछाना तू बदलून टाक आणि तुझा गौरव दे त्या परमेश्वर. हे देवा, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, सर्वांचा होणारा प्रवास, सर्वांच्या कामामध्ये प्रिय प्रभू तू त्यांना सहाय्य कर. सर्वांचं येणं जाणं तू आशीर्वादित कर आणि प्रिय प्रभू आजच्या दिवसभरातील सर्व परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. आज आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर
आमचा जो संपर्क क्रमांक आहे तो आहे 9730301668. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन.